नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आरीवर्क साठी लागणारे साहित्य। हे आहे आरीवर्क साठी लागणारे स्टँड। स्टँडला हे 4 पॉइंट असतात आणि हे त्याचे पाय आहेत। जसं हे स्क्रू इथून आपण काढू शकतो। हे ओपन झालं। स्टँडच्या एका पॉइंट मध्ये हा स्क्रू टाकून त्याला खालच्या बाजूने आपण जॉईन करू शकतो। अशा प्रकारे आपण चारही पॉइंट जोडून घेतो, म्हणजे आपला हा स्टँड आरीवर्क साठी रेडी होतो। चारही पॉइंट अशा प्रकारे आपला स्टँड आता चारही बाजूने जोडून झालेला आहे। इथे एक स्क्रू आहे। या स्क्रूवर तुम्हाला कुठल्या साईजने कमी जास्त हवा आहे त्या प्रकारे हा स्क्रू हलवून तुम्ही इथून कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आरीवर्क साठी लागणारं हे बेसिक साहित्य। या बेसिक साहित्याची माहिती आता आपण घेऊया। जसं आपल्याला पहिले लागणार आहे पेन्सिल, जी आपल्याला कपड्यावर यूज करायची असते। म्हणजे जसं आपल्याला डिझाईन काढायची आहे तर त्यासाठी आपण ही पेन्सिल यूज करतो। त्याच्यानंतर आरीवर्क साठी लागणाऱ्या या सुया आहेत। या 4 प्रकारच्या एक साईजच्या सुया आहेत। ह्याच्यामध्ये प्रत्येकची निडल वेगवेगळी आहे। ही एकदम बारीक आहे। ही मण्यांसाठी किंवा जरदोसीसाठी वापरतात। ही थोडी जाड आहे निडल। त्याच्यानंतर ही तुम्ही जो थ्रेड येतो थ्रेड साठी ही यूज करू शकता आणि ही सुद्धा तुम्ही मण्यांसाठी यूज करू शकता। अशा 4 प्रकारच्या या सुया येतात। त्याच्यानंतर ही सुद्धा एक सुई आहे। ही तुम्ही बेसिकला सुरुवातीला ही तुम्ही यूज करता। ह्याचं जे पुढचं टोक आहे हे टोक जाड आहे। ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही शिकता त्यासाठी तुम्हाला ही सुई उपयोगाला येते। ही टुलिपची सुई आहे। 14 नंबरची सुई आहे। ह्या सुई आपल्याला नंबरवर मिळतात। त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे आपली साधी हात शिलाईची सुई। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कटर। धागा तोडण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे आपल्याला याच्यासाठी लागणार आहे ग्लू। ज्यावेळेस आपण स्टोन वगैरे याच्यावर चिटकवतो त्यावेळेस आपल्याला याचा उपयोग होतो। आणि ही आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागणारी ही रिंग, ही रिंग आपण आपल्या या कपडा लावल्यावर आपल्या या स्टँड मध्ये व्यवस्थित ऍडजस्ट करून बसवून घेतो। त्याच्यासाठी हा स्क्रू आहे, हा आपण पुढे मागे करून ही रिंग आपण त्याच्यामध्ये अशी बसवून घेतो। आता आपण पाहिलेला आहे स्टँड कसा लावायचा तो, आणि आपण ह्याच्या साहित्याची माहिती घेतलेली आहे। आता आपण जे आपल्याला महत्त्वाचं साहित्य लागणार आहे मणी वगैरे त्याची आपण माहिती इथे घेणार आहोत। हा आपला आहे महत्त्वाचा झरी थ्रेड। हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा थ्रेड आहे। याच्यावर आपण बेसिक स्टिच वगैरे शिकतो। त्याच्यामध्ये हे कलर्स येतात, वेगवेगळे कलर्स येतात। त्याच्यानंतर सिल्क थ्रेड हा सुद्धा आपल्याला वर्क करण्यासाठी लागतो। मणी वर्क करण्यासाठी आपल्याला लागणारा साधा थ्रेड। त्याच्यानंतर हा आपला लागणारा रेशीम थ्रेड। हे झालेले आपले थ्रेड। थ्रेडचं प्रत्येक कलर मध्ये मिळतात आपल्याला। त्याच्यानंतर हे आपले आहेत शुगर बीड्स। हे सुद्धा आपल्याला कलर्स मध्ये मिळतात। हे आहेत सिक्वेन्स। हे सुद्धा आपल्याला कलर्स मध्ये मिळतात। त्याच्यानंतर आहे ग्लास पाईप कट साइजचे आहेत। हे सुद्धा आपल्याला कलर्स मध्ये मिळतात। त्याच्यानंतर हे सुद्धा ग्लास पाईपच आहेत। हे राऊंड शेप मध्ये आहेत। हे सुद्धा आपल्याला कलर्स मध्ये मिळतात। त्याच्यानंतर हे मणी आहेत, लांब मणी आहेत हे। त्याच्यानंतर हे आहेत गव्हाच्या शेपचे मणी, ज्याला आपण ड्रॉप शेप सुद्धा म्हणतो। त्याच्यानंतर हे 3 mm साईजचे मणी आहेत। हे आहे 6 mm साईजचे मणी। हा आहे ओव्हल शेप मणी। हे आपल्याला लटकन बनवण्यासाठी वगैरे लागतात। त्याच्यानंतर हे कुंदन आहेत। हे वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतात, वेगवेगळ्या कलर्स मध्ये सुद्धा मिळतात। त्याच्यानंतर हे आहे इथे आपलं लक्ष्मी कॉइन। हे लक्ष्मी कॉइन आपल्याला लटकन लावण्यासाठी किंवा ज्यावेळेस आपण देवी वगैरे बनवतो त्यावेळेस तिला गळ्यात वगैरे माळ बनवण्यासाठी लागतात। त्याच्यानंतर हे आपले आहेत आरसे।
हे आपल्याला हातावर वगैरे वर्क करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या शेपचे हे आरसे आपण उपयोगात घेतो. त्याच्यानंतर हे आहेत कुंदन. हे वेगवेगळ्या शेपचे कुंदन आहेत. तुम्ही इथे बघू शकता त्रिकोण आहे, याच्यामध्ये ड्रॉप शेप आहे, गोल आहे, हे आपल्याला शेपचे मिळतात. त्याच्यानंतर ही आहे आपली जरदोसी. जरदोसी आपल्याला वेगवेगळ्या कलर्स मध्ये सुद्धा मिळते. त्याच्यानंतर ही आहे आपली मण्यांची चेन आणि ही आहे बॉल चेन. अशा प्रकारचं साहित्य आपल्याला आरीवर्क करताना लागतं. त्याचप्रमाणे हे साहित्य तुम्हाला सर्व मिशोवर अगदी रिझनेबल रेटमध्ये अवेलेबल होईल. इथे आपण आरीवर्कसाठी लागणारं सर्व साहित्य पाहिलेलं आहे. धन्यवाद.